तुम्ही कधी अशा व्यक्तीला भेटलाय का आयुष्यात, की जेव्हा ती व्यक्ती तुम्हाला पहिल्यांदा भेटते तेव्हा ती तुम्हाला असं सांगते की ती खूप मोठ्या आर्थिक पेचात आहे, गरिबीत आहे, सगळ्याच बाजूनी नात्यांमध्ये तिचं फेल्युअर झालेलं आहे, सगळ्या मित्रमैत्रिणींनी किंवा तिच्या रिलेशनशिपवाल्यांनी तिला एकटं पाडून टाकलेलं आहे, पॅरेंटल इश्यूज आहेत, आई वडील त्या व्यक्तीला नीट वागवत नाही, सगळीकडनंच रोजगार नाहीये, मिळाला तर नीट मिळत नाहीये, सगळ्याच बाजूनी खूप समस्यांच्या घेऱ्यामध्ये ती अडकलेली आहे. आणि मग तुम्ही त्या व्यक्तीला मदत करता, जेवढी तुम्हाला शक्य असेल तेवढी आर्थिक करता किंवा रोजगारासाठी तिचं नाव रेकमेंड करता किंवा तिला रोजगार मिळवून देता किंवा काही मॉरल सपोर्ट असेल तिचं मॉरल अपलिफ्ट करता, काउन्सिलिंग करता वगैरे वगैरे. आणि मग तुमचा संपर्क त्या व्यक्तीशी हळूहळू कमी होतो आणि मग अचानक यू सी द सोशल प्रोफाईल. आणि तेव्हा तुमच्या असं लक्षात येतं की अरे, ही व्यक्ती तर खूपच चांगली फ्लॅम्बॉयंट व्यक्ती आहे, मोठमोठ्या हॉटेलमध्ये तिची पार्टी चालू आहे, पिकनिक स्पॉट्सला फिरते मित्रमैत्रिणींबरोबर, त्याच्यानंतर बाईक किंवा कार वगैरे अशी जी सो कॉल्ड श्रीमंतींची लक्षणं आहेत ती सगळी तिच्या प्रोफाईलवर, तिच्या फोटोज आणि व्हिडिओजमध्ये तुम्हाला दिसते. आणि मग काही दिवसांनी जेव्हा ती व्यक्ती तुमच्या समोर येते तेव्हा ती व्यक्ती तुमच्याशी तितक्या दिलखुलासपणे भेटत बोलत नाही. फॉर्मली हाय हॅलो करते किंवा कित्येकदा तर ती समोरनं निघून सुद्धा जाते. कदाचित आपण समोर गेल्यामुळे तिला तिच्या त्या जुन्या दिवसांची आठवण होते का, तिच्या कमीपणाची जाणीव होते का, क्लास डिफरन्स तिला जाणवतो, काही कळत नाही. पण हे असं होतं खरं.